राज्यात मतदार यादीवरून घोळ सुरू झालाय. राज्यात राजकारण तापलेलं आहे. मी आहे नवी मुंबईतील पाम बीचवर. आपण पाहू शकता पाम बीचच्या याच मतदार यादीमध्ये 250 नावं टाकण्यात आलेली आहेत. मात्र पाम बीच फक्त नाव टाकण्यात आलेलं आहे. या यादीमध्ये जर आपण बघितलं फक्त सोसायटीचं नाव नाही, सेक्टरचं नाव नाहीये, काही ठिकाणी आडनाव नाहीये, फक्त परप्रांतीयांची नावं जी आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत. श्रीधर असेल किंवा दीप्ती अशा प्रकारे जे आहेत तिथे नाव टाकण्यात आले. घर क्रमांक सुद्धा आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे जर आपण बघितलं तर त्या संपूर्ण पाम बीचवर जर आहेत कुठल्याही प्रकारचा इमारत नाहीयेत आणि सोसायटी नंबर नाही, सेक्टर नंबर नाहीयेत. त्यामुळे अनुषंगाने जर आपण बघितलं सगळ्या मतदार यादीच्यावर घोळ सुरू झालेला आहे. आणि नेमके साम टीव्हीने या यादीमध्ये जे आहे आपण यादी काढलेली आहे, या यादीमध्ये कुठे सेक्टर नाहीये, इमारत नाहीये. अशा प्रकारे आता आपण साम टीव्हीच्या यादीनंतर आता मनसेचे नेते सुद्धा जागृत झालेले आहेत. ते सुद्धा मनसेचे नेते पत्ता शोधण्यासाठी आलेले आहेत आणि ते सुद्धा आता पाम बीचला जाताना दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांना ही नावं किती खरी आहेत, किती खोटी आहेत, कोणते मतदार आहेत, कुठून आलेले आहेत, या संदर्भात साम टीव्हीच्या यादीनंतर आता मनसे सुद्धा आपल्याला पाम बीचवर उतरताना दिसून येत आहे. सर, ज्या पद्धतीने मतदार यादीचा घोळ झालेला आहे आणि आता गजानन काळे जर बघतायत जे टॅक्सीवाले आहेत, गाडीवाले त्यांच्याशी संपर्क साधतायत, त्यांचं नाव आहे का हे आपल्याला दिसून येत आहे. साम टीव्हीच्या यादीनंतर 250 नावं जे आहे साम टीव्हीच्या यादीनंतर आता गजानन काळे जे आहेत. सर, रिअलिटी चेक मध्ये काय झालेलं आहे, किती नावं आलेली आहेत? आम्ही आता सानपाडा पाम बीच रोडला आहोत. निवडणूक आयोगाने सानपाड्याच्या 122 आणि 123 यादीवर 250 बोगस नावं घुसवलेली आहेत, ज्याचा कुठलाही थांगपत्ता नाही, प्लॉट नंबर नाही, फ्लॅट नंबर नाही, सोसायटी नाही आणि सेक्टर लिहिलेलं नाही. काय पाम बीच रोडवर टेबल टाकून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि बीएलओनी ही नाव नोंदणी केली आहे? काही इथल्या नगरसेवकांच्या दबावाखाली ही नाव नोंदणी झालेली आहे आणि ही बोगस माणसं सातत्याने मतदार म्हणून मतदार ठिकाणी येऊन केंद्रावरती मतदान करतात. हे शोधण्यासाठी आज आम्ही मनसेचे सर्व कार्यकर्ते पाम बीच रोडवर जमलोय. इथे सिग्नलवर जमणारे भिक्षकरी आणि या सर्कलला लागणारे मेळाव्याने प्रदर्शन, इथे असणारे परराज्यातून येणारी लोक आणि बांगलादेशी यांची नावं या मतदार यादीत घुसवली का, हा निवडणूक आयोगाला आमचा सवाल. ही मतदारांची नावं जी आहे इथे भिक्षा मागणाऱ्यांची नावं टाकलीत का, असा प्रश्न मनसेने सुद्धा उपस्थित केले. आपण याच साम टीव्हीच्या यादीमध्ये जर बघितलं मतदारांच्या यादीमध्ये टाकलेलं अनेक मोठे जे आहेत फेरबदल झालेले दिसून येत आहेत. 84 असेल, धर्मवीत असेल, वेगवेगळ्या नावाची जी नावं आहेत ती टाकण्यात आलेली. त्यामुळे रिअलिटी चेक मध्ये जर बघितलं 250 पेक्षा जास्त जे मतदारांची नावं ही बोगस आहेत का, हे मतदार नेमके कुठले आहेत, कुठल्या राज्यातील आहे, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.